वारीला थोडासा उशीर झालाय, ठीक आहे, माझं काय त्यात दोष नाही असं माका तरी वाटतं, कारण मी इलंय 8 वाजता, 7:45 वाजता इलंय, पण 20 मिनिटं झाली. त्याच्यात बुवा मग बाहेर घेऊन गेली तर स्वतःच काहीतरी गेली. पण भजन, कारण ही कोकणची लोककला आहे. भजन, दशावतार, शक्तितुरा, नमन, जागडी नृत्य, भजनची ही कोकणची कला आहे. आणि या ठिकाणी तुम्ही हरिनाम ठेवलात, कारण हे हरिनाम शेवटपर्यंत तुमच्या सोबत राहणार आहे. एकदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतील सर्व कार्यकर्त्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ देतो. कारण ही मुंबईमध्ये जर मराठी माणूस ताट मानेने कोणामुळे जगत असेल ना, तर ते हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ देत. आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आता मराठी माणसासाठी जो ठामपणे उभा आहे ते श्रीमान राजसाहेब ठाकरे, एकदा जोरदार टाळ्या होऊ देत. भजनाला सुरुवात करतोय, बारीला उशीर झालाय, 100% बारीला मजा येणार. आता जी मी प्रार्थना घेतोय आणि मी आध्यात्मिक बारी करण्याचा प्रयत्न करणार, कारण भजन म्हटल्यानंतर समाज प्रबोधन झालं पाहिजे आणि मी तेच करण्याचा 100% मी प्रयत्न करणार. मी जी प्रार्थना घेतोय, आत्ताच दत्त जन्मोत्सव झाला. दत्तगुरूंच्या चरणाशी जे 4 श्वान उभे आहेत, ते 4 श्वान म्हणजे 4 वेद आहेत. ते 4 वेदांचा अर्थ या प्रार्थनेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतोय. ऐका. या ठिकाणी संजय घाडीबुवा, तसेच रुपेश पाटकर बुवा आणि माझ्या पाठीशी वेळोवेळी असणारे पंडित कोकाटे बुवा यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होते. तसेच आत्ताच भजन क्षेत्रात जरा त्यांचं उच्च लेवलला नाव आहे, वय त्यांचं 52 वर्ष आहे, तरी पण त्याच जोमाने अगदी नवोदित बुवांना लाजवेल एवढं ते भजन करतात. ते प्रशांत जेठे माऊली, एकदा जोरदार टाळ्या होत्या त्यांच्यासाठी. तसेच माझे परममित्र तुषार नलावडे आणि योगेश सुर्वे या ठिकाणी आलेत. धन्यवाद.
विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम. विश्वाचा विश्राम रे ब्रह्मांड धुनी झाली. तेणे माया प्रगटली. कुरचाव जोडा. ब्रह्मा विष्णू शिव निर्माण करून चार वेद कथिले. ऋग्वेद सांगे कर्म. ऋग्वेद सांगे कर्म. यजुर्वेद ज्ञान संपन्न. अथर्ववेद उपासना. सामवेद सांगे अमर मधुर संगीत गायन. अमर मधुर संगीत गायन. अमर मधुर संगीत गायन. अमर मधुर संगीत गायन. सर्व मंगल शिवे सर्वार्थ साधिके. शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते.
धन्यवाद. काय आहे? भजन. प्रत्येक भजनी बुवा सांगत असतो, भ म्हणजे भजावा, ज म्हणजे जपावा आणि न म्हणजे नमावा. भक्तिरसातून जनमानसांसमोर नतमस्तकोने ते म्हणजे मायबाप रसिको, हे भजन आहे. तुकाराम महाराजांनी सांगितलंय, ते वेडे वाकुडे गाईनं बरे तुझाच म्हणविणं, मज राखे दिन राता वेद सात करी आता. भजन कसंही त्या भगवंताचं तुम्ही नामस्मरण केलात तर ते त्या परमेश्वरापर्यंत पोहोचणार आहे, लक्षात घ्या. पण भजन करताना, देवाचं नामस्मरण करताना आपण कोणत्या गतीने करतोय? आपण मनात स्वार्थ ठेवून भजन करतोय की मनापासून करतोय, याच्यावरती कर्माची बेरीज होणार आहे आपल्याला शेवटी, लक्षात घ्या. काय आहे? आज जे माझ्या जोडीला बुवा आहेत, बुवांच्या धर्मपत्नी सुद्धा आल्या, एकदा जोरदार टाळं होते त्यांच्यासाठी. म्हणजे माझी ताई आती, तरी ताई मी काय बोलणार नाही, बोलले तरी तुझं भाव असं आहे, तू राग मानून घ्यायचो नाही, तुका माझी शपथ, तू त्याची शपथ हा. ठीक आहे. बुवा आज जे जोडीला आहेत, उत्कृष्ट असे बुवा आहेत. खूप महिन्यांनी ते भेटले. जवळजवळ किती महिने झाले बुवा? 15 महिने. ते मोजत होते बघा. 15 महिन्यांनी बुवा जोडीला भेटले. खूप छान आहेत बुवा. म्हणजे कोकिळेलाही लाजवेल एवढा बुवांचा गोड आवाज आहे. दुर्वास गुरव बुवांचे पट्ट शिष्य आहेत. दुर्वास गुरव बुवांपेक्षा सुद्धा त्यांचं भारी गायन आहे. बुवाने एवढं गायन मला जमणार नाही, कारण बुवा मी तरी आता 10 वर्ष बंधात असेल, पण डबल बारीत आता 1-1.5 वर्षही झाला. गाडी बुवा डबल बारीत 1.5 वर्ष झाली, पण मी भजना करते 10 वर्ष झाली. आणि बुवा हरियाण बुवांकडे 15 वर्षापासून आहेत कोरसला. त्याच्यामुळे माझ्यापेक्षा बुवांना अनुभव जास्त आहे. तुम्ही ऐकाल त्यांचं भजन तर तुम्ही बोलाल की स्वप्न काय येत नाही त्याच्यासमोर. शपथ, बुवांची शपथ, बुवांचा गायन माझ्यापेक्षा भारी आहे. तुम्ही ऐका आणि खेळवतले, म्हणजे माका जमाचाच नाही त्यांच्या एवढं गायन. ताई नाही, काकी नाही जमाचा, माझे म्हणजे जमाचाच नाही. आणि जे खरं बोलणारा मी बुवा आहे, जे आहे ते मी खरं बोलणार, लक्षात घ्या. कारण मी वयाने लहान आहे आणि ज्येष्ठांचा आदर करणं हे आपल्याला पंढरपुरात ते संस्कार बघायला मिळतात. कसं आहे, जर आपण पंढरपुरामध्ये गेलो तर 80 वर्षाची म्हातारी जरी असले तरी लहान कोण 8 किंवा 9 वर्षाचा असताना तर त्यांच्या पायाला हात लावून माऊली असं बोलतात. ते संस्कार आपल्याला तिथून भेटलेत आणि त्या संस्कारातच आम्ही कुठेतरी भजन करणार. आज बुवा माझ्यासाठी देव आहेत, मी त्यांचं भक्त आहे. देव भक्त देवा किती बोलू शकता, बरोबर. कारण भक्त काय करता, देवाची पूजा करता. जाताना 20 रुपयाचं नारळ घेतो आणि देवा काय सांगतो, देवा 20 लाख भेटान देत माझ्या, बरोबर. म्हणजे ती स्वार्थी भक्ती काही कामाची नाही. पण आज बुवा माझ्यासाठी देव आहेत, मी त्यांचा भक्त आहे. भक्त देवा कितीही बोलू शकता, पण देवान कोपायचा ना. आणि जर देव कोपलो तर भक्त काय करीत, त्या देवाक पण माहित आणि मायबाप रसिकांका पण माहित आहे मी काय करू शकतो. काय मी मोठेपणा नाही सांगत, कारण मी समोरच्या बुवाची कधी कळ काढत नाही. पण एवढं आता बुवांबद्दल चांगलं सांगितलंय. आय होप सो की बुवा माझ्याबद्दल चांगलं काहीतरी सांगतील. कारण 15 महिन्यांनी भेटल्यात बुवा. एवढं काळं वगैरे कसं झालं, प्रॅक्टिस जास्त वाटतं. रागात यायचं नाही बुवा, नको ना, येणार नाही ते. कारण देव आणि भक्त, कारण देव आणि भक्ताचं नातं जर कोणतं असेल ना तर ती जणाबाई आणि पांडुरंग. जेव्हा पांडुरंग त्या जणाबाईकडे गेले ना दळण दळण्यासाठी, तेव्हा ती जणाई अभंग गात होती. आणि त्या अभंगामध्ये ती जी ओवी गात होती, त्या अभंगामध्ये ती जणाई, ते पांडुरंग एवढे तल्लीन झाले. दळण दळताना त्या पांडुरंगाने आपल्या गळ्यातला हार त्या जणाईच्या घरी म्हणजे तो राहिला. आणि जेव्हा पांडुरंग त्या जणाईच्यातून दळण दळून जेव्हा परत पंढरपुरामध्ये गेले, तर ते पंढरपुरामध्ये गेल्यानंतर तिकडच्या वारकरी होत्या, देवाची भक्ती करायला गेले, त्या पांडुरंगाची भक्ती करायला गेले. आणि बघतात तर काय, त्या पांडुरंगाच्या गळ्यात दागिने दिसत नव्हते. गावभर शोध झाली की दागिने गेले कुठे, ते दागिने मिळाले कुठे, जणाईच्या घरात. आणि जणाईला कळलं की माझ्यावरती चोरीचा आळ आलाय. ती जणाई अंगणामध्ये आली आणि त्या पांडुरंगाला म्हणाली, अरे अरे विट्या मुळा मायेच्या कारट्या,
तुझी रांड रांडकी झाली मेल्या गेले तुझे मडे तुला पाहुणी काळ रडे बिरावणी अंगणी शिव्या देते दासी जणी. अहो तेवढं प्रेम होतं देवानी भक्ताचं. शेवटी तिला सुळावरती चढवण्यात आलं पण त्या नामामध्ये एवढी ताकद होती ना त्या सुळाचंही तिकडे पाणी झालं आणि त्या जणाईचा जीव वाचला. त्या पांडुरंगासाठी एकदा जोरदार टाळ्या होते. कारण हे भजन नामस्मरण जे आम्ही करतोय ती पूर्वजांची पुण्याई आहे हो. माझ्या घरात चौथी पिढी चालू आहे. माझे आजोबा भजन करायचे, माझे पप्पा बसले आणि मी आणि माझं पुण्य पण भजन करतात. चुलत पुण्य यावं असेच नाही. आणि बुवा आणि मी 100% आम्ही सेटिंगवाले वार्य करत नाही. काय बुवा बरोबर कांडा बस जा वैत जा वैत त्याचं काय काय बुवांचं असतं. हे बाबा तुम्हाला काय ह्या बोल आपण नाही बुवा काय आय लव्ह यू मित्रप्रेम म्हणून म्हटलं बुवा. ठीक आहे नोटेशनला सुरुवात करतोय. धन्यवाद. मगरे रेप मगरे गणी सर सन सन
या ठिकाणी आम्हाला गुरुसमान असणारे पंडित कोकाडे बुवा यांच्याकडून माझ्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिकाला स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. रूपाचा अभंग आहे त्यांना टायमिंग कमी हो हो चालेल. हो हो रूपाचा अभंग आहे. रूप पाहता लोचने सुख झाले हो सदनी, तो हा विठ्ठला बरवा. बरवा म्हणजे खरा, जो आपल्या हृदयामध्ये वास करतोय तो विठ्ठल खरा आहे. तुकाराम महाराजांना जो विटेवरती जो विठ्ठल उभा आहे तो तुकाराम महाराजांना अभिप्रेत नाहीये. तर तुकाराम महाराजांना कोणता विठ्ठल अभिप्रेत आहे? जो माणसाच्या हृदयामध्ये वास करतोय. भूजल तेज समीरख रवी शशी कष्टाधिके असे भरला, स्थिर चल व्यापुणी जगदात्मा तो दशांकुले उरला. जर आपण बेंबीपासून अशी 10 बोटं घेतली तर तो परमेश्वर मायबाप रिस्को इथे वास करतोय. आणि हा जर परमेश्वर आपल्याला कुठेतरी समजायचा असेल तर आपण सद्गुरूच्या लीन गेलं पाहिजे. लक्षात घ्या. कारण ज्ञानदेव महाराजांनी सांगितलंय, देवा नाही रूप देवा नाही गाव, देवा नाही नाव कुठे काही, देवाला रूप नाही नाव नाही गाव नाही, मग तो देव आहे तरी कुठे? देव सर्वीकडे आहे, देव चराचरामध्ये. पण तो परमेश्वर ओळखायचा असेल ना तर सद्गुरूशिवाय पर्याय नाही. लक्षात घ्या. आपण म्हणतो वाल्याचा वाल्मिकी झाला, तत्कत रामायण लिहिलं गेलं, म्हणजे राम जन्मा अगोदर रामायण लिहिलं गेलं. मग तो राम कुठला? मायबाप शिकाव तर तो आत्माराम. आणि हा आत्माराम जर समजायचा असेल तर सद्गुरूशिवाय पर्याय नाही. लक्षात घ्या. बुवा आज जी बारी आहे ती बुवा कुठेतरी अध्यात्माने येण्याचा आपण प्रयत्न करूया. काय? कारण समाज प्रबोधन होणं महत्वाचं आहे. आत्ताच सरकारने खरं तर लाडकी बहीण योजना काकीनं येईल 1,500 रुपये नाही ना, काय ना आताच काय जातले परत त्यापुरतं असतं सगळं. पण आता खरी गरज जर महाराष्ट्राला कोणती असेल ना तर सुरक्षित बहीण योजनेची. पटलं तर नक्कीच टाळायच्या. कारण भजनाला गर्दी किती आहे त्याच्यापेक्षा दर्दी किती आहे हे महत्वाचं आहे. आणि तुम्ही जे मायबाप रसिको आहात ना माझ्यासाठी ते परमेश्वर म्हणून आहात. या ठिकाणी माझे परम मित्र ज्यांच्याबरोबर माझी पहिली बारी झाली आणि तेव्हापासून जे मला मार्केट लागलंय ना त्यांनी माझ्यावरती विश्वास ठेवून मला त्यांनी जोडीला गेले. तर अमित वराडकर बुवा या ठिकाणी खुर्ची ठेवल्यात येण्याची कृपा करावी. आणि योगेश कुडतरकर बुवा माझे गुरुबंधू आलेत. अमित ये, योगेश ये रे, असं करू नको, ये उठ. तर हा सुरक्षित बहिणी योजनेची गरज आहे, बरोबर ना. आता अयोध्येमध्ये प्राणप्रतिष्ठा झाली. आमचं हे भजन रामकृष्णारी मंत्रावरती मायबाप रसिको आमचं हे भजन आहे. तो राम समजायला सोपं आहे, लिहायला सुद्धा सोपं आहे आणि ओळखायला सुद्धा सोपं आहे. मुठभर सोनं असलेल्या हरणाचा मोह त्या सीतामाईला झाला, पण रामाची किंमत लंकेत गेल्यावरती कळला की राम किती महत्वाचा होतो. बरोबर ना बुवा. आणि तो कृष्ण ओळखायला कठीण आहे, लिहायला सुद्धा कठीण आहे आणि उच्चारायला सुद्धा कठीण आहे. लक्षात घ्या. कारण आपण लिहिताना कृष्ण लिहितो पण उच्चारताना आपण कृष्ण म्हणून उच्चारतो. लक्षात घ्या. तो कृष्ण 100 कौरव असून आणि 5 पांडव असून, 100 कौरव असून 101 कौरव होते, एक दासीपुत्र होता. 100 कौरव असून एकाच्याही अंगाला एक सुद्धा जिवंत राहिला नाही. आणि 5 पांडव असून एक सुद्धा एकाच्या सुद्धा अंगाला धक्का लागला नाही. तो कृष्ण मायबाप रसिको समजायला कठीण आहे. लक्षात घ्या. तो हरी, हरी म्हणजे कोण? तो पांडुरंग परमात्मा आहे. एक आता तुम्ही कळा 10वी हरी. त्या पांडुरंगाने सजीव आणि निर्जीव या दोन्ही गोष्टींचं त्याने कल्याणच केलं. सजीव गोष्ट म्हणजे काय हो? तर आपण माणूस, आपण जेवढं त्या परमेश्वराचं भजन करू, नामस्मरण करू, त्याचं तो फळ आपल्याला नक्कीच देणार. जन्म हा मुळी शब्दात कसा आहे? ज म्हणजे जन्म आणि म म्हणजे मृत्यू आणि अर्थात जो न आहे तो न म्हणजे नामस्मरण. हा जन्म मृत्यूचा फेरा कुठेतरी आपल्याला टाळायचा असेल ना तर मायबाप रसिको नामस्मरणाशिवाय पर्याय नाही. लक्षात घ्या. तो पांडुरंग परमात्मा सजीव गोष्टी तर त्यांनी केलंच आहे.
कल्याण, पण त्याने निर्जीव गोष्टींचं सुद्धा कल्याण केलंय. निर्जीव गोष्ट म्हणजे कोणती? तर ती निर्जीव वीट जी पांडुरंगाच्या चरणाची ती निर्जीव वीट आहे ना, तिचं सुद्धा कल्याण केलंय. कसं? जर आपण पंढरपुरात गेलो तर त्या पांडुरंगाचं दर्शन घेण्याच्या आधी आपण त्या निर्जीव विटेचं दर्शन घेतो. तो पांडुरंग परमात्मा श्रेष्ठ, लक्षात घ्या. रूपाचा अभंग इथं 100% माझ्याकडे सुरुवात आहे. भजनाच्या माध्यमातून मी बोललोय, बुवा बोलले, कारण बुवा बोलले तर बुवा मी पण सोबतील गोसावी असेल. तू फक्त बोलायचं रे माका, तुझ्या नावात जीव देतलंय बघ, लक्षात घे. तुका काय बोलूच नाही पण, ठीक आहे? ओके चल. आणि पांचाळ बुवांची लाईन आहे त्यांची, 100% पांचाळ बुवा जसे गायचे सेम. म्हणजे सांगतोय काय, दुर्वास गुरव बुवांपेक्षा पण गायन त्यांचं श्रेष्ठ आहे. बुवा तुमच्या चरणाची नतमस्तक आहे. फक्त शेवटपर्यंत मात्र दुसरं वाक्य. जीव एवढंच आहो पण ताण द्यायला लागतात. बुवा हयच नव्हतं, आमचे सगळे ऑफिसवरून येले त्याच्यामुळे आमका लेट झाला. आमचे परममित्र कुणाल पांचाळ सुद्धा आलेले आहेत. त्यांचे मी माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतो. गबधानी दा सानी ध प गबध प ग नी सा ग प रे सा गबधानी सा